गेले काही दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र गाजवणारा जो विषय आहे म्हणजे पुण्यातील अनधिकृत जमीन व्यवहार जो अमेडिया एंटरप्राइजेस LLP या कंपनीने केला त्याचे अनेक खुलासे मी येत्या काही दिवसात करणार आहे। आज त्याची सुरुवात मला या GR पासून करायची। हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची। यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का। म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। आता ह्या GR कडे मी परत येणार आहे पण थोड्या वेळाने। आता पहिली गोष्ट हा ते 300 कोटीला घेतलं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही अमुक तमुक तमुक। माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं ज्यांना ती महारवतनाची जमीन मिळाली जी नंतर खालसा झाली ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते। पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता। पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024 ला भरते त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024 ला आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। मुद्दा नंबर 2 ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती। मुद्दा नंबर 3 जे आता म्हटलं गेलं होतं आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गव्हर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत तर त्याच्यात 5 कायदे आहेत। पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 त्याच्या सेक्शन 31 ते 33 मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत। दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, तिसरं रजिस्ट्रेशन ऍक्ट, चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 5वं लिमिटेशन ऍक्ट। आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात। पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत। ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत। पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही। अमेडिया एंटरप्राइजेस कडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते। हे जे पहिलं पत्र आहे ते दुय्यम निबंधक यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे। ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोळा रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे। याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 लिहिला।
त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत. मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे. शेवटची ओळ म्हणते, वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते. कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाहीयेत. तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे, आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात. म्हणजे हे आता जे बातम्या चालल्यात ना, 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात. कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही. आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते. हू कॅन सीक कॅन्सलेशन? द अग्रीव्ड पर्सन, म्हणजे जसं मी म्हटलं, माझी जमीन असेल तर मी विकत घेणारा असेल तर तो, किंवा आमचे लिगल एअर्स, किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर. आणि जसं मी म्हटलं, ही खालसा झालेली जमीन आहे, तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत. ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत. आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते. त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत. तर आता जर अमेडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे, त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलेशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही, असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन 31 पासून सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन नंबर 16. आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये मी देणार आहे, ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. तर पहिला अधिकार, पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही. दुसरं, हे कोण करू शकतं, तर ह्याच्यात मुद्दा नंबर 32 मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड. आता मुद्दा नंबर 2, रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं. तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 2 गोष्टी आहेत, सेक्शन नंबर 81 आणि सेक्शन नंबर 82. तर याच्यातलं सेक्शन नंबर 81 काय म्हणतं की जे अधिकारी, जसं ते येवले आहेत, त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील, ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन 81 खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत. ही शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years or with fine or with both. आणि आता महत्वाचा सेक्शन 82, पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सनेशन और अबेटमेंट. म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला, म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला, तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते, जी 7 वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते नाही, ही होते. आता याच्यात तिसरी गोष्ट, सेक्शन 83 म्हणतं की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शॅल बी ट्रायबल बाय कोर्ट और ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट. आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो FIR
ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही, पार्थ अजित पवारचं नाव नाही, आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं. बावनकुळे तर येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर FIR केली. तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया. तर अमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 हे त्याचे कायदे आहेत. तर आता ही जी मी पूर्ण ऍक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातला सेक्शन 38 म्हणतो, आणि हे मुद्दाम ऐका, अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ अ फ्रॉड. In the event of act carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose, liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors of fraudulent purpose shall be unlimited for any of those limited liability partnerships. Now आता याचा अर्थ की, आणि त्याच्यात पुढे काय दिलंय, the extent of the partner unless established by limited liability partnership that such act, जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून. आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. पण तरी सुद्धा FIR मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही. हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत. आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे. LLP ऍक्ट 2008 प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा FIR झाला पाहिजे. त्याच्यात पुढे असं दिलंय, विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग्स विच मे अराइज अंडर द लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, द लिमिटेड पार्टनरशिप and any such partner or designated partner or employee shall be liable to compensation to person who has suffered the loss, आणि provided that such a, परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहित नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो, नाही तर प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल. याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल. आता तिसरा मुद्दा, जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत, तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते. क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट when government land is usurped by forging, manipulating documents, the perpetrators can be charged under several sections of the Indian Penal Code, including Section 420, 466, 468, 471, 441, 442, 447, and other relevant section for destruction or falsification of public documents. आणि याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे. आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली, जसं मी म्हटलं की याच्यात 6 पैकी 5 हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत. आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात
मला काय बोलावं कळत नाहीये, कारण शीतल तेजवानीनी हे 30 डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे, ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की 11,000 रुपये आम्ही डीडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं. त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक्शरमध्ये, आणि याच्यातली कंडिशन नंबर 13 म्हणजे 13 असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे. पण गरजेचं आहे ते ठीक आहे, पण त्याचं काही प्रोसिजर आहे. त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा. त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं, त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही, पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात. पण हे चुकीचं, जसं मी म्हटलं, पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे ॲब्सोल्यूट फ्रॉड आहे. त्याच्यात दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही. आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला, त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय. प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन, हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत. आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही. आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला. बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे 16 जूनला 2025ला अचानकपणे काही लोक आली, त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा, आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं, कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं, एसडीओनी तहसीलदारला लिहिलं, मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी, जसं मी म्हटलं, हे या समितीत कसे असू शकतात. आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे. पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जूनमध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी 16 तारखेला लिहिलं कलेक्टरना, आणि 30 डिसेंबरला ते शीतल तेजवानीनी लिहिलेलं होतं. तर 30 डिसेंबर 2024 ते आता नोव्हेंबर 2025 कलेक्टरांनी काहीही केली नाही. अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा, त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये. आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत, कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत, पण हे केलं गेलं पाहिजे. म्हणून मी जसं म्हटलं की आताच्या घटकेला मला कायद्याने ही मागणी करायला लागतीये, ती मागणी मी केलीये. आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहेत, विकास खरगेजींना, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे. आणि हा जो मगाशी मी काढून ठेवला पण हे फार मोठं आहे म्हणून मी शेवटचं डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये, आणि जर ही नीट वाचून बघितलीत तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत. तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय, ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे. आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्यात चौकशी होऊ शकेल. आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय. माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटकेला, कारण सगळ्याच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या. पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेलाय एफआयआर मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे, कारण
लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा.